शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी बळीराम गाडेकर. आज आपण आजच्या अंदाजामध्ये दिनांक 3 नोव्हेंबर ते दिनांक 20 नोव्हेंबर या कालावधीमध्ये राज्यात एकूण हवामान कसे राहील त्या बाबतीत आपला सविस्तर अंदाज देत आहे. तर शेतकरी बंधूंनो करूया सुरुवात. तर शेतकरी बंधूंनो, उद्या दिनांक 3 नोव्हेंबर व परवा दिनांक 4 नोव्हेंबर त्यानंतर दिनांक 5 नोव्हेंबर हे 3 दिवस राज्यामध्ये एक विरघळलेले ढगाळ वातावरण राहील व इकडे कोकण विभागामध्ये जे काही कोकण विभागातले जिल्हे आहेत त्यामध्ये पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये बहुतेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी होईल. त्या व्यतिरिक्त राज्यातले जे काही पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र यातले जे काही जिल्हे आहेत तर या जिल्ह्यामध्ये दिनांक 5 नोव्हेंबरपर्यंत नुसते ढगाळ वातावरण राहील व धुळीधुक्याचं प्रमाण अधिक राहील दिनांक 5 नोव्हेंबरपर्यंत. त्यानंतर दिनांक 6 नोव्हेंबर ते दिनांक 20 नोव्हेंबर या कालावधीमध्ये राज्यात सगळीकडे कोरडे हवामान राहील आणि याच कालावधीमध्ये दिनांक 6 नोव्हेंबरपासून थंडीला सुरुवात होईल आणि ही थंडी पुढे दिनांक 7 नोव्हेंबर, 8 नोव्हेंबर, 9 नोव्हेंबर असे 20 नोव्हेंबरपर्यंत थंडी ही वाढतच जाईल. तर शेतकरी बंधूंनो, आता आपण आपल्या ज्या काही रब्बी पिकांची पेरणी आतापर्यंत बाकी आहे आणि जी काही आपण बाकी ठेवलेली आहे तर ह्या पिकाची तुम्ही आता पेरणी करू शकता. त्यामध्ये हरभरा असेल, गहू असेल, जे काही पेरणी आपली बाकी असेल ती संपूर्ण तुम्ही आता पेरणी करू शकता. शेतकरी बंधूंनो, त्यानंतरसुद्धा दिनांक 20 नोव्हेंबरच्या नंतरसुद्धा राज्यामध्ये कोरडे हवामानच राहणार आहे आणि थंडीसुद्धा पुढे कायम राहणार आहे. कुठल्याही या वातावरणामध्ये बदल होईल असे सध्या तरी काही दिसत नाही. तर शेतकरी बंधूंनो, आज इतकेच. नमस्कार.